आकाशवाणी मुंबई. अभय धुमाळ प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यातल्या महापालिका निवडणुकांसाठी उद्या होणाऱ्या मतदानाची तयारी पूर्ण. छोट्या पक्षांना जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत पक्षचिन्ह आरक्षित करण्यासाठी उद्यापर्यंत अर्ज करावे लागणार. नीती आयोगाच्या निर्यात सज्जता निर्देशांकात महाराष्ट्र अव्वल स्थानी. मुंबईच्या सराफा बाजारात चांदीच्या दरात आज किलो मागे 14,500 रुपयांची वाढ. कराशिवाय ₹3.25 लाख दराचा टप्पा ओलांडला. आणि एक दिवसीय क्रिकेट मालिकेत आज राजकोटमध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या सामन्यात भारताचं न्यूझीलंडपुढं विजयासाठी 285 धावांचं आव्हान. राज्यातल्या 29 महानगरपालिका निवडणुकांसाठी उद्या मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी एकूण 893 प्रभागांमधल्या 2,869 नगरसेवक पदांसाठी 15,931 उमेदवार रिंगणात आहेत. एकूण 3,48,00,000पेक्षा अधिक मतदार उद्या त्यांचं राजकीय भवितव्य ठरवतील. त्यांच्यासाठी सुमारे 44,000 कंट्रोल युनिट आणि सुमारे 88,000 बॅलेट युनिट कार्यरत असतील. सुमारे 2 लाख अधिकारी आणि कर्मचारी यासाठी मतदान केंद्रावर पोहोचले आहेत. या सर्व मतदान केंद्रांवर ज्येष्ठ नागरिक, गर्भवती, दिव्यांगांसाठी विशेष सोयीसुविधा उपलब्ध आहेत. विविध ठिकाणी मतदान साहित्याचं वाटप आणि कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रावर पोहोचवण्याची तयारी सुरू आहे. या मतदानाच्या निमित्त महापालिका क्षेत्रातल्या सर्व कार्यालयांना सरकारनं सुट्टी जाहीर केली आहे. विविध ठिकाणी मतदान करणाऱ्यांना प्रोत्साहन म्हणून विविध सवलती दिल्या जाणार आहेत. उद्याच्या मतदानाविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून. राज्यातल्या 29 महापालिकांसाठी उद्या सकाळी 7:30 ते 5:30 दरम्यान मतदान होणार आहे. यासाठी निवडणूक आयोगाने दिलेलं मतदार ओळखपत्र मतदारांना दाखवता येईल. याशिवाय छायाचित्र असलेली इतर 12 ओळखपत्र दाखवली तरी सुद्धा मतदान करता येईल. या ओळखपत्रांमध्ये पारपत्र, आधार कार्ड, वाहन परवाना, पॅन कार्ड, सरकारी कर्मचाऱ्यांचे ओळखपत्र, निवृत्ती वेतनाचे कागदपत्र, लोकप्रतिनिधींची ओळखपत्र, स्वातंत्र्य सैनिकांचं ओळखपत्र, बँक आणि टपाल खात्याचे पासबुक, दिव्यांग दाखला, मनरेगाचा जॉब कार्ड किंवा आरोग्य विमा योजनेचं कार्ड यांचा समावेश आहे. मुंबई वगळता राज्यातल्या इतर सर्व महापालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग रचना आहे. बहुतांश प्रभाग हे 4 सदस्यीय असून काही प्रभाग 3 किंवा 5 सदस्यीय आहेत. त्या ठिकाणी मतदारांना जितक्या सदस्यांचा प्रभाग तितकी मतं द्यावी लागणार आहेत. त्यांच्या ईव्हीएमवर 4 वेगवेगळ्या रंगाच्या मतपत्रिका असतील. या प्रत्येक मतपत्रिकेवर त्या त्या क्रमांकाच्या सदस्यपदासाठी उभ्या असलेल्या उमेदवारांची यादी आणि नोटाचे बटन असेल. मतदारांना ईव्हीएममध्ये या सर्व मतपत्रिकांच्या समोर असलेलं बटन दाबावं लागेल. मत नोंदवल्यावर ज्या उमेदवाराला मत दिलं त्याच्या समोरचा लाईट लागेल. सर्व उमेदवारांना मत दिल्यावर शेवटी बीप असा आवाज येईल आणि मतदान पूर्ण झालं याची खात्री मतदारांना मिळेल. राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणी असलेल्या आणि विशिष्ट अटींची पूर्तता करणाऱ्या नोंदणीकृत पण मान्यताप्राप्त नसलेल्या राजकीय पक्षांना जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत तात्पुरत्या स्वरूपात निवडणूक चिन्ह आरक्षित करून हवं असेल तर त्यांनी उद्यापर्यंत अर्ज करणं आवश्यक आहे, असं राज्य निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. खरं तर यासाठी निवडणूक जाहीर झाल्यानंतर लगेच आणि उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात होण्याच्या 3 दिवस आधी अर्ज करणं अनिवार्य असतं आणि 1 दिवस आधी जिल्हाधिकारी त्यावर निर्णय घेतात. पण काल जाहीर झालेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार 2 दिवसातच म्हणजे 16 जानेवारीपासून नामनिर्देशन पत्र दाखल करायला सुरुवात होणार आहे. त्यामुळे एखाद्या जिल्हा परिषदेच्या गेल्या निवडणुकीत एखाद्या नोंदणीकृत पण मान्यताप्राप्त नसलेल्या राजकीय पक्षानं संबंधित अटींची पूर्तता केली असेल तर त्यांना उद्यापर्यंत जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करावा लागेल. त्यावर संबंधित जिल्हाधिकारी 16 जानेवारीला निर्णय देतील. महापालिका निवडणुकांच्या तोंडावर सरकारला हव्या त्या सुविधा देण्यासाठी निवडणूक आयोग रोज कायदे बदलत असून हरलेली बाजी जिंकण्यासाठी निवडणूक आयोग सरकारला मदत करत आहे, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही यावेळी उपस्थित होते. प्रिंटिंग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट अर्थात पाडू नावाचं यंत्र या निवडणुकीत वापरणार असल्याचं आयोगानं कोणत्याही राजकीय पक्षाला सांगितलेलं नाही किंवा दाखवलेलं नाही. यावर उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आहे, असंही राज ठाकरे यांनी सांगितलं. मतदानाच्या आदल्या दिवशी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उमेदवार नेते हे मतदारांना त्यांच्या घरी जाऊन भेटू शकतात, असा बदल निवडणूक आयोगानं केला आहे. ही नवीन पद्धत कुठून आली, असा प्रश्न त्यांनी केला.
दरम्यान याबाबत कुठलाही नवीन आदेश जारी केलेला नाही. त्या संदर्भातला आदेश जुनाच असून तो 14 फेब्रुवारी 2012 मध्येच जारी केला होता, असं राज्य निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. मतदारांना भेटणं हे पूर्णतः नियमात असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही म्हटलं आहे. ते आज नागपुरात बातमीदारांशी बोलत होते. काँग्रेस आणि ठाकरे यांना पराभव निश्चित दिसत असल्यानं ते आधीच ईव्हीएमला दोष देत आहेत, अशी टीका त्यांनी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुरंदर उपसा सिंचन प्रकल्पावर केलेल्या आरोपांवर बावनकुळे म्हणाले की 1999 ते 2024 हा मोठा कालावधी आहे. एवढ्या वर्षांनंतर आरोप करणं योग्य नाही. जनता अशा आरोपांवर विश्वास ठेवणार नाही. लाडकी बहीण योजनेवर काँग्रेसकडून होत असलेल्या आरोपांवरही त्यांनी जोरदार टीका केली. राज्यात महापालिका निवडणुका होत आहेत. या अनुषंगानं प्रत्येक सजग आणि सुजाण नागरिकानं येत्या 15 तारखेला आपला मतदानाचा हक्क बजावावा आणि योग्य उमेदवाराला निवडून द्यावं, असं आवाहन अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माता सुबोध भावे यांनी केलं आहे. तुम्ही सर्वजण जागरूक मतदार आहात आणि तुम्हाला कल्पना आहे की आपल्याला मतदान करायचंच आहे. तेव्हा सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत आपापल्या मतदार केंद्रावरती जाऊन आपलं अत्यंत बहुमूल्य असं मतदान करा. कारण लोकशाही टिकवण्यासाठी तुमचं मतदान करणं हे खूप आवश्यक आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. निर्यात सज्जता निर्देशांकात महाराष्ट्र अव्वल असल्याचं नीती आयोगाच्या अहवालात म्हटलं आहे. निर्यात करण्याबाबतची राज्याची क्षमता आणि तयारी दर्शवणारा चौथा निर्यात सज्जता अहवाल नीती आयोगानं आज प्रसिद्ध केला. राज्याचं निर्यात धोरण, व्यवसाय सुलभता, पायाभूत सुविधांची उपलब्धता तसंच प्रत्यक्ष निर्यात अशा अनेक बाबींवरून हा निर्देशांक ठरवला जातो. या अहवालानुसार महाराष्ट्रानंतर तामिळनाडू, गुजरात, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि पंजाब या राज्यांचा क्रमांक लागतो. लहान आकाराच्या राज्यांमध्ये उत्तराखंड निर्यात सज्जतेत पहिल्या क्रमांकावर आहे. मुंबईच्या सराफा बाजारात चांदीनं आज प्रति किलो करांशिवाय ₹3.25 लाख रुपयांचा टप्पा ओलांडला. एका दिवसात चांदी 14,500 रुपयांनी महाग झाली. त्यामुळे करांसह 1 किलो चांदीला सुमारे 2,86,000 मोजावे लागत होते. सोनं आज तोळ्यामागे सुमारे 1,700 रुपयांनी महाग झालं. त्यामुळे 10 ग्रॅम 24 कॅरेट सोनं 1,46,000 रुपयांना तर 22 कॅरेट सोनं 1,42,000 रुपयांना मिळत होतं. देशातल्या शेअर बाजारात आज घसरण झाली. सेन्सेक्स 245 अंकांनी घसरून 83,383 अंकांवर बंद झाला. निफ्टी 67 अंकांची घट नोंदवून 25,666 अंकांवर थांबला. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेत आज राजकोटमध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या सामन्यात भारतानं न्यूझीलंडपुढं विजयासाठी 285 धावांचं आव्हान ठेवलं. न्यूझीलंडनं नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. भारतानं के.एल. राहुलच्या नाबाद 112 धावांच्या बळावर निर्धारित 50 षटकात 7 गडी गमावून 284 धावा केल्या. कर्णधार शुभमन गिलनं 56 धावांचं योगदान दिलं. शेवटची बातमी हाती आली तेव्हा न्यूझीलंडच्या 16 षटकात 2 बाद 69 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यातल्या महापालिका निवडणुकांसाठी उद्या होणाऱ्या मतदानाची तयारी पूर्ण. छोट्या पक्षांना जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत पक्षचिन्ह आरक्षित करण्यासाठी उद्यापर्यंत अर्ज करावे लागणार. नीती आयोगाच्या निर्यात सज्जता निर्देशांकात महाराष्ट्र अव्वल स्थानी. मुंबईच्या सराफा बाजारात चांदीच्या दरात आज किलोमागं 14,500 रुपयांची वाढ, कराशिवाय ₹3.25 लाख दराचा टप्पा ओलांडला. आणि एकदिवसीय क्रिकेट मालिकेत आज राजकोटमध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या सामन्यात भारताचं न्यूझीलंडपुढं विजयासाठी 285 धावांचं आव्हान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.